नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला छान असे मऊसूत तिळाचे लाडू करून दाखवणार। बघा इतके मऊ आहेत नाही बघा, हाताने असे एकदम मऊसूत होतात। आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तिळाचे मऊसूत लाडू करण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम तीळ घेतलेत, 100 ग्रॅम शेंगदाणे, खोबरं 50 ग्रॅम आहे, खोबऱ्याचा खीस आहे हा बारीक, आणि गूळ आहे हा 300 ग्रॅम घेतलेला आहे। तुम्ही आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता। वेलची पावडर घालणार आहे याच्यामध्ये, वेलची मी कुटून घेणार आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे। इथे आपले शेंगदाणे बघा खरपूस भाजून झाले। आता आपण हे काढून घेऊया। आपण तीळ भाजून घेऊया। भाजताना नेहमी मंद गॅसवर भाजायचे, म्हणजे चांगले भाजले जातात। इथे आपले तीळ बघा भाजत आलेत ना, तिळाचा असा आवाज आला चटचट, म्हणजे आपले तीळ भाजले असं समजायचं। छान रंग पण बदललाय। आपण यात एक खोबऱ्याचा खीस आहे ना, तोही परतून घेऊया। तीळ आणि खोबरं छान भाजून झालंय। आपण आता हे काढून घेऊया। आता आपण हे तीळ आहे ते थंड करून घेऊया आणि शेंगदाणे सोलून घेऊया। आपले शेंगदाणे थंड झालेत, मी सोलूनही घेतले। आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते। ते शेंगदाणे बघा मी इथे भरडच वाटून घेतले, हे बघा एकदाच फिरवून घ्यायचे। आता आपण हे तीळ आहे ते वाटून घेऊया। इथे शेंगदाणे आणि तीळ आपण बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण गूळ आहे तो बारीक करून घेऊया। गूळ मी 300 ग्रॅम घेतलाय, तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर थोडी आपण वेलचीही वाटून घेऊया। वेलची इथे गूळही मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलाय, हे बघा। आता आपण यावर एक 2-3 चमचे तूप घालूया, जेणेकरून आपल्याला लाडू छान वळता येते। आणि एकदा मिक्सरमधनं आपण फिरवून घेऊया। इथे बघा गूळ, शेंगदाणे, तीळ सारं काही वाटून झालंय। आता आपण या भांड्यामध्ये हे काढून घेऊया। यामध्ये मी थोडे पिस्त्याचे काप घातले आणि आता हे सारं मिश्रण छान मिक्स करून घेऊया। बघा आरामात लाडू वळता येतात, हे बघा। छान मिक्स करून घेऊया। हे मिश्रण छान एकजीव झालंय। आता मी हे लाडू वळून घेते। बघा आरामात लाडू वळता येतात, तुम्ही लहान मोठे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। लाडू किती सहज वळता येतात ते बघा, नाही पाक करायचं टेन्शन नाही काही। हे बघा मी मोठे मोठेच करते, हे बघा। आरामात लाडू वळू शकतो।
अजून तुम्हाला मी करून दाखवते. अशा प्रकारे मी हे सर्व लाडू वळून घेते. इथे छान मऊ असे तिळाचे लाडू मी तयार केले आहेत. खूप मस्त झालेत. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने असे छान लाडू करून पहा. या संक्रांतीला तुम्ही अवश्य लाडू करा. खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.